वृंदा काय ग कसला आवाज आला? ये रे मागे हो काच लागेल मागे सरक. अगं ऐक ते हाताने करू नको लागेल तुला. काही नाही होत रे. अगं ऐक ना वृंदा कशाला हाताने करते लागेल अगं. सांगतोय तुला तर ऐकायचं नाही तुला मग बघू दाखव. रक्त रक्त येत आहे हे केवढं रक्त आहे. मला माणे कापूस लावायला पाहिजे. हे घे लाव. ते कापूस आणि मलम काढून दे ना. अगं नाही मला नाही जमायचं. मी आईला सांगतोय आई हिला बघ लागलंय बघ रक्त येते. थांब मोहन काय करतोय शांत हो. आईंना कशाला आवाज देतोय. एवढूसा लागलं आणि आईंना कशाला त्रास द्यायचाय. तू कर चल. अगं रक्त येते मला रक्त बघितलं की भीती वाटते. मला चक्कर येते. चक्कर काही होत नाही मी सांगते ना. तू माझं बस. अरे माझं ऐक ते दे. ऐक ना वृंदा मी सांगतो ना आईला. काही होणार नाहीये मी आहे ना. ऐक माझं मला चक्कर येते अगं. हा कापूस घे आणि रक्त पूस त्यावर मलम ला. अगं पण मी काही होणार नाही मोहन कर तरी. मोहन मला नाही जमायचं. मी मला भीती वाटते. मी सांग कसला आहेस रे तू. राहू देत माझं मी करते. अगं एवढूस रक्त आहे आणि घाबरत बसलायस. सॉरी मला बघायचंच नाही ते रक्त. वृंदा अगं काय झालं सांगशील का. कुठे हरवतेस ग तू मध्ये मध्ये. लॉस्ट गर्ल. काय म्हणालास. नाही काय नाही. चेहरा तोच सवयी त्याच काळजी तीच म्हण. माझ्या मोहनला तर रक्त पगवत नव्हतं. मग हा वृंदा अगं नक्की काय झालं होतं सांगतेस का. अजिबात खरंच माहित नाही काय झालं. म्हणजे मी तर झोपले होते. माझा डोळा उघडला तेव्हा तो माणूस माझ्यावर हल्ला करायला आला. मी पटकन बाजूला झाले आणि तेव्हा सर आले मध्ये म्हणून. नाहीतर अगं मी बाल्कनीत उभा होतो तेव्हा मला दिसला तो माणूस आत येताना. तो सरळ हिच्या रूम कडे चालला होता म्हणून मी पटकन खाली आलो. पण तो रूम मध्ये गेला होता आणि मी त्याला अडवायचा प्रयत्न केला तर त्याने डिरेक्टली चाकूने वार केला आणि पळून गेला बाहेर. मी गेलो त्याच्या मागे धावत पण तो नेमका निसटला माझ्या हातातून. नाही म्हणजे सापडला तरी चेहरा ओळखू शकणार नाही. त्यांनी मास्क लावला होता काकू. माझ्या हातात आला होता तो. मी मास्क काढणार होतो त्याच्या चेहऱ्यावरचा पण तेवढ्याच समोरने गाडी आली माझ्या अंगावर म्हणून मी बाजूला झालो तर तो गाडीत बसून पळून निघून गेला. म्हणजे चोरांची टोळी असणार. नाही पण बंगल्याचं मेन गेट बंद असताना तो आत आलाच कसा. याचा अर्थ घरातल्या कुठल्या तरी माणसाने ऍक्सेस दिल्याशिवाय आत कोणी येऊच शकत नाही ना. म्हणजे काय त्याला काय आम्ही बोलवलं. या घरात घुसा हल्ला करा आमच्यावर. मी तुझं नाव घेतलं. घर माझंही आहे तेव्हा घरावर आरोप झाला तर मला लागणारच. ऐका ना प्लीज बास झालं ना. आपण एकमेकांवर आरोप करून तो हल्लेखोर सापडणार आहे का. जरा शांतपणे बोलूया ना. शांतपणे बोलू उद्या. पण तो चोर असेल तर त्याला माझ्या खोलीत काय सापडणार होतं. म्हणजे माझ्याकडे चोरी करण्यासारखं काय. म्हणजे तो चोरीसाठी आला नव्हता. मुळात प्रश्न आहे तो आत आलाच कसा.